ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रीवर मुक्तिकं करतले सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि गोपाल कृष्ण भगवान की अगाबाई साचा बाबा तुम्हा विन काव्य शोभा तुम्हा विन काव्य शोभा तुम्हा विन काव्य शोभा अगाबाई साचा बाबा तुम्हा विन काव्य शोभा तुम्हा विन काव्य शोभा तुम्हा विन काव्य शोभा भगवाचा जिया देवा 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 यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा भगवाचा जिया देवा यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा साचा जगन्नाथा विठ्ठलाग स्वामी आता विठ्ठलाग स्वामी आता विठ्ठलाग स्वामी आता बाई साचा जगन्नाथा विठ्ठलाग स्वामी आता विठ्ठलाग स्वामी आता विठ्ठलाग स्वामी आता भगवाचा जिया देवा 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 यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा भगवाचा जिया देवा यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा मना लागतो चरणी करा पापाची छाडणी करा पापाची छाडणी करा पापाची छाडणी मनाला चरणी जरा बापाची आरती जरा बापाची आरती जरा बापाची आरती भगवाचा जिया देवा भगवाचा जिया देवा भगवाचा जिया देवा यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा भगवाचा जिया देवा यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा यावी आपली चरण सेवा श्री दत्त 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 श्री दुःखाले तरी होरपळू नको दुःख आले तरी होरपळू नको दुःखे जाऊ नको सन्मानाने नको हो उल्हासित सन्मानाने नको हो उल्हासित नित्य विचलित हो नको
तरी तरी पोर पुरू नको गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला
क्षमा असावी. या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनच्या ठिकाणी एक महिला भगिनी बसलेली होती. त्या महिला भगिनीची पर्स हरवलेली आहे. त्या पर्स मध्ये मोबाईल आणि घरच्या चाव्या आलेल्या आहेत. कुणाचा दप्तराला सापडले असतील तर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. दंडवत प्रणाम. दुःख आले तरी होरपळू नको, सुखे जाऊ नको हुरळूने, सन्मानाने नको उल्हासित, निंदे विचलित होऊ नको. शत्रु मित्र दोन्ही समान असावे, मोहित नसावे किंचितही, सन्मानाने नको उल्हासित, निंदे विचलित होऊ नको. मनामने करा संयमाचे तप, त्यात कृष्ण जप असावाची, सन्मानाने नको उल्हासित, निंदे विचलित होऊ नको. गोपाला गोपाला प्रथम नमन पंचावतारा, दुसरे नमन चारी वस्तू, तिसरे नमना चौथामी अशी 28 भक्तासी प्रणिपात. श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सव आणि या महोत्सवाच्या पूर्वसंध्येवर या ठिकाणी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महानुभाव पंथातील संत मनानंद यांचा अभंग आहे. या कार्यक्रमाला आपणाला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय जाधववाडीचे मोठे बाबांचं आगमन झालेलं आहे. सद्भक्त मंडळी माता भगिनी बाबांचं दर्शन घेत आहेत. पाठीमागे महेश मुनी बाबा पण आहेत, त्यांचंही दर्शन लोक भक्त मंडळी घेत आहेत. मंडपाच्या समोरच जो देखावा उभा आहे तो श्री दत्तात्रय प्रभूंचा आत्मतीर्थाचं जे स्थान आहे त्या स्थानाचा देखावा सुंदरसा आपल्या सर्वांना दर्शनासाठी तिथे श्री दत्तात्रय प्रभूंचे विशेष आहेत वंदन करण्यासाठी. स्टेजच्या उजव्या बाजूला भोजन कक्ष आहे. अगदी किती सुंदर अशी व्यवस्था. मी मग बघितलं आमचे काही पोलीस बांधव आलेले. पोलीस बांधवांना इथे नुसतं मोकळ्या हाताने फिरायचं काम आहे. कुठल्या प्रकारची त्यांना लोकांना सूचना देण्याची गरज पडत नाही. असा हा कार्यक्रम शिस्तीत होत असलेला कार्यक्रम. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम जो होतो या कार्यक्रमाची वाखाणणी मी अनेक ठिकाणी करत असतो की असा कार्यक्रम न भूतो न भविष्यती. इतका सुंदर कार्यक्रम शिस्तीमध्ये होतो. कुणीच कुणाला त्रास देत नाही, कुणीच कुणाचं पर्स चोरत नाही, कुणीच कुणाचा मोबाईल घेत नाही, कुणीच कुणाचं धक्के मारून पुढे जात नाही. सगळे रांगेमध्ये, जेवण रांगेमध्ये. एवढंच काय, पावती द्यायला सुद्धा रांगेमध्ये लोक असतात. असं पाहिलं एका कार्यक्रमात मी आलतो. ही रांग कशाची म्हटले पावती देण्यासाठी, दान देण्यासाठी लोक इथे रांगेत उभे आहेत. म्हटलं बाब कमालच झाली. दान देण्यासाठी सुद्धा रांगेत, बाबांचं दर्शन घेण्यासाठी रांगेत, तिथे स्थान वंदन म्हणजे विशेष मांडले आहेत ते वंदन करण्यासाठी सुद्धा रांगेमध्ये. किती शिस्त आहे. आणि महानुभाव पंथाची शिस्त पाहून प्रत्यक्षात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना सुद्धा आनंद होत आहे. एकदा आपण श्री चक्रधर भगवंताच्या नामाचा जयघोष करूया आणि कीर्तनाला सुरुवात करू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. दुःख आले तरी होरपळू नको, सुखे जाऊ नको हुरळून, सन्मानाने नको उल्हासित, निंदे विचलित होऊ नको. 4 चरणाचा असलेला अभंग या अभंगाच्या माध्यमातून संत मनानंद निरूपण करतात की हे माणसा, हे मानवा, तुझ्या जीवनामध्ये तुला दुःख येणार आहे, सुख येणार आहे. या प्रपंचाच्या कटकटीमध्ये, या संसारामध्ये तू आलाच आहेस ना, तर इथं दुःख येणारच आहे, सुख येणार आहे. पण दुःख आले म्हणून तू ओरपळून जाऊ नको.
आणि सुख आले, सुखे जाऊ नको हुरळून जाऊ नको. कोणी जर तुझा सन्मान केला, मान केला, तर त्या सन्मान केल्यानंतर सन्मानाने नको होऊ उल्हासित. तुझ्या अंतकरणात उल्हास येऊ देऊ नको. कोणी सन्मान केला तर केला, ठीक आहे, हरकत नाही. निंदे विचलित होऊ नको. कोणी तुझी निंदा जर केली भल्या माणसा, तर त्यानं तू विचलित होऊ नकोस. करू दे, निंदा केली तर हरकत नाही, काही नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, देहाची पासोडी शुद्ध करी. कोणी जर निंदा करत असेल करू द्या, काही हरकत नाही. लोकाला म्हणा तू कोणी निंदा नाही तर कोणी वंदा, भगवंताचं नाम घेणं हाच आमचा धंदा. बरोबर आहे की नाही? भगवंताचं नाम घेणं हाच आमचा धंदा. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चिंता करायचं कारण नाही. निंदे विचलित होऊ नको. शत्रू मित्र दोन्ही समान असावे. भगवंताचं तत्वज्ञान असं आहे की शत्रू आणि मित्र दोन्ही आम्हाला समान असले पाहिजे. कारण आमच्या अंतकरणात दोघांचा भाव सारखा असला पाहिजे. मित्राला टाळणं नाही आणि शत्रूला टाळणं नाही आणि मित्राला जास्त जवळ करणं नाही, असं नाही. दोघांच्या बाबतीत आपलं सारखं मत असलं पाहिजे, अशी शिकवण भगवंत देतात. आणि मग आपल्याला भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर काय करावं म्हटले? मनामने करा संयमाचे तप, त्यात कृष्ण जप असावाचे. संयमाचं तप करा. अत्यंत महत्वाची सूचना देतात संत मनानंद शेवटच्या चरणामध्ये. संयम आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. संयमानं सगळं प्राप्त होतं माणसाला. संयमाचं तप करा आणि नुसतं तप करू नका कोरडं. त्या तपामध्ये कृष्ण भगवंताच्या नामाचा जप असायला पाहिजे, असा या अभंगाचा भावार्थ आहे. एकदा भगवंताचं भजन करूया. गोपाला 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 परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रय भगवंताच्या अवतार दिनाच्या सर्वांना या पूर्व संध्येवर शुभेच्छा देतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. संत मनानंद सांगतात, दुःख आले तरी होर पळू नको, कारण प्रपंचामध्ये दुःखच दुःख आहे. लक्षात ठेवा, जन्माला तुम्ही आले की दुःख आहे. संत रामदास स्वामींनी वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचे डोंगर, जन्म कुविद्येचे फळ, जन्म भ्रांतीचे पडळ. जन्मच वाईट आहे म्हटले. जन्मानच सगळं होतं. कारण माणूस जन्म झाल्यामुळे मरतो आणि मृत्यू कशामुळे माणसाला? जन्मामुळे. म्हणून जन्मच लक्षात घ्या. पण हा संसार जो आहे ना, या संसाराचं वर्णन करताना इतर शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलंय. दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही होते, सुखाचा विचार नाही होते. दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही होते.
संसार सुखाचा विचार नाही कोठे. इथे दुःखच दुःख आहे. बुद्धांनी सांगितलं सप्पम दुःखम सप्पम क्षणिकम. सगळं सगळं दुःखमय आहे, म्हणजे सगळं क्षणाचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत सांगतात की या जगामध्ये हे जग, हा संसार जो आहे ना, हा कसा आहे? दुःखाचं रूप आहे, पापाचं मूळ आहे आणि अनित्य आहे. हे तीन दोष संसाराला लागलेले आहेत. दुःखच दुःख आणि पापच पाप. आणि तिसरी गोष्ट अनित्य आहे. संसार कसा आहे? अनित्य, नित्य नाही. त्याचं वर्णन बहिणाबाईंनी फार सुंदर केलेलं आहे. अरे संसार संसार जसा वाचूयावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भार. सोपाय का म्हणले संसार? अगोदर हाताला चटके बसतात नाही का, आणि मग भाकर मिळते. भाकर इतकी सोपी आहे का? नागरावं लागतं, वखरावं लागतं, काशा काढून टाकाव्या लागतात. मग त्यानंतर पाणी आल्यानंतर पूर्ण वावर शेत साफ करावं लागतं. त्यानंतर मग त्याला मृग नक्षत्रामध्ये पेरणी करावी लागते. पेरणी झाल्यानंतर मग पुन्हा गवत उगवतं, गवत काढून टाकावं लागतं, निंदावं लागतं, खुरपावं लागतं, त्याचं रक्षण करावं लागतं. जनावरापासून थोडं मोठं झाल्यानंतर त्याला कंस लागतात. मग कंस लागल्यानंतर पक्ष्यांपासून रक्षण करावं लागतं. त्यानंतर मोठं झाल्यावर चोट्ट्यापासून रक्षण करावं लागतं. आपण कीर्तनामध्ये आणि चोट्ट्या जर शेतात गेले तर नाही का, मग त्याच्यापासून रक्षण करावं लागतं. गोपन हातात घेऊन शेतकरी बसतो, पक्ष्यांना हाकलत. एवढं गुराढोरांपासून रक्षण करावं लागतं आणि मग त्याला कापावं लागतं, मळणी यंत्रात टाकावं लागतं. पूर्वी काय असायची? पात. आमच्याकडे त्याला पात म्हणायची, तुमच्याकडे काय म्हणते? पातच का? बरं. पात लावायचे बैलांची, मधामध्ये एक खुटा असायचा, बैल त्याच्या भोवती फिरायचे आणि त्याच्या खाली कंस, आणि मग त्याच्यामध्ये बैलाच्या पायाखाली रात्रंदिवस ते पात चालायची. त्याच्यामध्ये ती ज्वारी बाहेर पडायची. त्याच्यानंतर त्याला उपनायचं. वारं आल्यानंतर नाही का, वाऱ्याची वाट पाहायची. आता मळणी यंत्रामध्ये टाकले इकडून कंस, किती गुण पोते भरायचं काम, लगेच तुम्ही बाजारला घेऊन जायचा वारला, आहे की नाही? आता तसं नाही, पण तरी मळणी यंत्रात टाकावं लागतं, घरी आणावं लागतं नाही का. आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं थप्पी लावून ठेवावं लागतं. कणगीत वगैरे भरावं लागतं, बाकीचं विकून टाकावं लागतं. जे राहिलेले पोत्यामधलं ते काढावं लागतं, त्याला पाकडावं लागतं, त्याला निसावं लागतं नाही का. मग दळावं लागतं. पूर्वी जाती होते, आता जाती आहेत का? नाही, चक्कीवर आहे की नाही. मग दळावं लागतं. दळल्यानंतर परतीमध्ये चाळून घ्यावं लागतं त्या पिठाला, त्यात पाणी टाकावं लागतं. कमी चालत नाही, जास्तही चालत नाही का. त्यानंतर चूल पेटवावी लागते. चुलीवरती तवा ठेवावा लागतो आणि तवा गरम झाला का नाही पाहावा लागतो. कसा? आठव नाही, माऊल्यांना बरोबर माहिती आहे. तवा तापला त्यांना कळतं. पाण्याचा हात असा शिक्का मारला, चर्र वाजतं ते. जसं वाजलं ती माऊली ओळखते तवा तापला. आणि मग हातावरची जी भाकर, एक हातावरची मग खाली थापलेली, मग त्याच्यावर टाकावी लागते, त्याला पलटावी लागते. एवढं करून चालत नाही, पुन्हा शेकावी लागते. मग ताटामध्ये ती भाकर येते आणि मग चटणी सोबत आम्ही खातो. मग आता एक भाकर बनवायला किमान 5 महिन्याचा कालावधी लागला. सोपाय का संसार? विचार करा. लोक म्हणते संसार सोपाय, सोपा नाही. आलं का लक्षात? इतका नियमानं संसार जर करायचा म्हटलं, प्रपंच करायचा म्हटला, सोपा नाही आहे. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रहण हे गृहस्थाश्रमाचे नियम आहेत. यजन म्हणजे पूजन करणे. यजन म्हणजे पूजन करणे. याजन म्हणजे करायला सांगणे किंवा करायला लावणे. अध्ययन म्हणजे स्वतः अभ्यास करणे. अध्यापन म्हणजे दुसऱ्याला अभ्यास करायला लावणे, आश्रमात पाठवणे किंवा शिकवणे स्वतः. अध्ययन, अध्यापन. दान म्हणजे दान देणे आणि प्रतिग्रहण म्हणजे दुसऱ्यानं दिलेलं दान
आनंदानं स्वीकार करणे. आता जसं इथं सर्वांनी दान दिलेलं आहे आणि आपण भोजन केलं की नाही, ते स्वीकार केला की नाही त्या महाप्रसादाचा? सगळेजण जेवलेत ना? का कोणी आहे उपाशी? एक तरी नाही का? कारण महाप्रसाद आहे लक्षात घ्या. तर प्रतिग्रहण हे षटकर्म आहेत आणि ग्रहस्थाश्रमामध्ये ते पार पडले पाहिजे. एवढा सोपा नाही ग्रहस्थाश्रम. म्हणून बहिणाबाई म्हणते, अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. सोपा नाही लक्षात ठेवा. इथं दुःखच दुःख आहे प्रपंचामध्ये. भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात की अर्जुना दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखाचं आलय आहे म्हटले. फार सुंदर उपमा दिली भगवान गोपाल कृष्णाने याला. दुःखाचं आलय, दुःखाचं घर. जसं देवालय, हिमालय म्हणजे बर्फाचं घर, देवालय म्हणजे देवाचं घर, औषधालय म्हणजे औषधीचं घर, ठीक आहे. तसं हे दुःखालय म्हणजे दुःखाचं घर. इथे दुःखच दुःख भेटणार, तुम्हाला सुख कुठेही भेटणार नाही लक्षात ठेवा. सुंदर अशी उपमा भगवंतानं दिलेली आहे. सुंदर उपमा दिली या जगाला, या संसाराला. दुःखालयम अशाश्वतम. अशाश्वत आहे, शाश्वत नाही, टिकणार नाही. इतकी सुंदर उपमा दिलेली आहे भगवंत भगवान गोपाल कृष्ण. म्हणून इकडे दुःखच दुःख आहे आणि दुःखाचा विचार करत असताना आम्हाला सुख इथे शोधूनही सापडत नाही लक्षात ठेवा. शोधूनही सापडत नाही. संत रामदास स्वामींना 400 वर्षापूर्वी प्रश्न पडला आणि त्यांनी समाजाला प्रश्न विचारला, जगी सर्व सुखी असा कोण आहे? म्हणले कोण सुखी आहे जगामध्ये सांगा ना. विचारी म्हणा तुझी शोधून पाहे. हे म्हणा तूच शोधून पाहे जगामध्ये कोण सुखी आहे. म्हणा त्वाचरे पूर्व संचित केले अंतया सारिके भोगणे प्राप्त झाले. हे म्हणा तू पूर्व संचित जे आचरलेलं आहेस तेच तुला भोगायला पुढे आलेलं आहे रे बाबा. दुसरं तुला कुणीही त्रास दिलेला नाही. तुझंच कर्म तुझ्या पुढे उभं राहिलेलं आहे. आपण लोकांवर नावं ठेवतो, लोकांवर आरोप करतो, मला याने त्रास दिला, मला त्याने त्रास दिला, त्याच्यामुळे माझं वाटोळं झालं, याच्यामुळे माझं वाटोळं झालं. कुणामुळेच काही झालेलं नाही. आपल्या सगळ्या कर्माला, आपल्या फळाला आपणच कारणीभूत आहोत. दुसरा कोणीच कारणीभूत नाही लक्षात ठेवा. गोपाला गोपाला संत सांगतात दुःख आले तरी होरपळू नको आणि सुखे जाऊ नको हुरळून. सुख आलं तर हुरळून जाऊ नको आणि दुःख आलं तर होरपळू नको. चिंता करू नको. दुःखही निघून जाणार आहे आणि सुखही निघून जाणार आहे. ते थांबण्यासाठी आलेलं नाही लक्षात घ्या माय बाप हो. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट भगवंत प्रपंच कसा आहे याचं वर्णन 2 दृष्टांताच्या माध्यमातून करतात. भगवंताचे दृष्टांत फार छान आहेत. गोष्टी फार भगवंत छान करायचे. 114 दृष्टांत आहेत स्पेशल. त्याच्यामध्ये 2 दृष्टांत भगवंतांनी सांगितले. ते तुम्हाला सांगतो, विशद करतो. त्याचं चिंतन तुम्ही करा, तुम्हाला फार सुंदर वाटतील. सर्वज्ञ श्री चक्रधर भाऊ म्हणतात की संसार कसा आहे साच म्हणून त्याला घेऊ नका, स्वीकार करू नका. आणि लटिका म्हणून सांडवणे, खोटा म्हणून त्याला टाकू नका. तो खराही नाही, तो खोटाही नाही. तो खराही आहे, खोटाही आहे. तुम्ही सांग बाबा एकच सांगा, एक तो खरा सांगा नाही तो खोटा सांगा. नाही तुम्ही म्हणता खराही नाही, खोटाही नाही. खराही आहे, खोटाही आहे. आम्ही काय समजावं? नाही, त्याचं स्पष्टीकरण भगवंत देतात. खरं म्हणून घेऊ नका आणि खोटं म्हणून टाकू नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवंताने गोष्ट सांगितली. म्हणले कोणी एक हत्तीवर त्याची मिरवणूक निघाली. काय हत्तीवर मिरवणूक निघाली. मग हत्ती ओळखाला म्हणजे हत्तीवर मिरवणूक निघाली. मग रस्त्याने चालला. मग हत्तीवरची मिरवणूक स्वप्नातली बरं का.
कशातली? स्वप्नातली. झोपलं ते रात्री आणि त्याला स्वप्न पडलं, हत्तीवर मिरवणूक निघाली. हत्ती खरा आहे का स्वप्नातला? बरं, मिरवणूक, डीजे, दिंड्या फिंड्या का असतील ते काहीच खरं नाही. आलं का लक्षात? काही खरं नाही स्वप्नातलं, काहीच खरं नाही. पण त्याला खोटं वाटतं का ते? नाही. स्वप्नात तुम्हाला खासदारकीचं तिकीट भेटलं बा, नाही? खासदारकीचं तिकीट भेटल्यावर काय वाटलं माणसाला? दुःख वाटन का आनंद वाटन? मजा वाटन, आहे की नाही? मग खरं आहे का ते? खरं नाही. लक्षात ठेवा, स्वप्न गेलं का सगळं संपलं. म्हणून भगवंत म्हणतात, कवणी एक हत्ती ओळखला का वाघे खादला, वाघानं उडी मारली त्याच्या अंगावर स्वप्नामध्ये. खरी आहे का ती? वाघ खरा आहे स्वप्नातला, उडी खरी आहे, त्याची डरकाळी खरी आहे, काहीच खरं नाही. पण याला खाल्लं हे खरे नाही. पण भगवंत म्हणतात, सुख दुःख भोगिले ते साचखी. सुख भोगलं, दुःख भोगलं स्वप्नामध्ये, ते खरं आहे का खोटं आहे? ते खरं आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्ही झोपले आणि रात्री तुम्हाला स्वप्न पडलं बुंदी खाल्ली. काय स्वप्न पडलं? बुंदी खाल्ली. मग स्वप्नात खाल्लेली बुंदी कडू लागती का? कडू लागती नाही, गोडच लागती. स्वप्नातली बुंदी गोडच लागती, स्वप्नात जरी असली तरी गोडच लागती ती. लक्षात ठेवा, फरक काही पडत नाही. तसं स्वप्नातला अनुभव जो आहे तो खोटा नाही आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, साच म्हणून घेवो नये, लटिका म्हणून सांडू नये. असा प्रपंच आहे, असा संसार आहे. लक्षात ठेवा. याचा दुसरा दृष्टांत देतात भगवंत. फार सुंदर गोष्ट सांगतात, खाराणीचा. कोणी एक झोपला म्हणले आणि त्याला स्वप्न पडलं की मी बाहेर गेला. बाहेर गेला म्हणजे कुठं? कळतंय सगळ्याला. झोपीमध्ये लहान लेकराच्या बाबतीत हे स्वप्न खरे होतात. म्हणे मी बाहेर गेला. बर, तिकून आला, मग काय केले? सागळ घेतली. पहिल्या काळामध्ये पाण्याच्या पिशव्या होत्या सागळ कुटीला. सागळ घेतली, शौच केले म्हणजे गुळणा केला त्या पाण्याने. मग आता खरंय का? तू बाहेर गेला उठून, हे खरंय का? नाही. कुटीची सागळ काढली, हे खरंय का? नाही. आलं का लक्षात? शौच केले, हे खरंय का? नाही. भगवंत पुढे म्हणतात, परी खाराणे ते साचकी बाई, परंतु कपड्यामध्ये लघवी झाली. ही खोटी आहे का? ती मात्र खोटी नाही. तसा प्रपंच दिसायला आपल्याला जो विलोभनीय दिसतो, आलं का लक्षात? खूप चांगला दिसतो, हा खोटा आहे, त्याचा भरोसा ठेवण्याजोगता नाही. आहेत का आपले दात पक्के आहेत का? नाही. कधी हालतील सांगता येत नाही. कधी फाउंडेशन ढिल्लं होतं माहितीये का? नाही. चेहरा किती छान असू द्या, तरुणपणामध्ये हे, म्हातारपणामध्ये सुरकुत्या. नाक चरचरीत असू द्या, ते चरचरीत दिसणार नाक म्हातारपणी असं दिसतं की नको बाबा म्हणते की माणूस. नाही, बरं नाही वाटत. ते डोळे सुंदर हरणासारखे डोळे आणि म्हातारपणा बटबटीत दिसतात बटाट्यासारखी. नाही, त्याचं कारण काय? कारण ते स्थिर नाही आहे. लक्षात ठेवा, काय स्थिर नाही आहे. मग जे आपलंच आहे ते स्थिर नाही. लक्षात ठेवा, अस्थिर आहे प्रपंच. मग त्याच्यावर भरोसा करायचा का? नाही. परंतु या देहाच्या माध्यमातून जे कर्म केले जातात त्या कर्माचं पाप आणि पुण्य हे मात्र पक्क होत. लक्षात ठेवा, या हाताला दान दिलं तर पुण्य लागणार, या हाताला मारलं एखाद्याला तर पाप लागणार. लक्षात ठेवा. म्हणजे या देहाच्या माध्यमातून जे जे तुम्ही कर्म करणार, पापरूपी कर्म, पुण्यरूपी कर्म, त्याचा तुम्हाला फळ भोगावं लागणार आहे. यासाठी तो खरा आहे. आणि हा खरा नाही म्हणजे पहिले दिसत होता बालपणी, तसा आहे का? आपला फोटो आपल्या मोठ्यापणी आपल्याला जर कोणी दाखवलं, कळन का? नाही. तू असा दिसायचा, आपण म्हणू असा. अवघड आहे.
आपल्या तरुणपणाचा फोटो आपल्या म्हातारपणामध्ये आपल्यालाच कळत नाही, आरसा एका बाजूला ठेवला आणि फोटो एका बाजूला धरला तर आपली मॅचिंग होत नाही. आपल्याला वाटतं किती बदल झाला, किती बदल झाला, म्हणून खोटा म्हटलेला आहे. पण साच म्हणून घेऊ नये आणि लटिका म्हणून सांडू नये, असा प्रपंच. याच्यामध्ये दुःखच दुःख आहे, लक्षात ठेवा, दुःख आहे. मग या दुःख आले आपल्यावरती तर तू काय कर? संत सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तरी दुःख आले तरी, दुःख आले तरी